बडनेरा नजीकच्या लोणी पोलीस स्टेशन परिसरात शेकडो भीमसैनिक आणि आंबेडकरवादी तरुण एकवटल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। संतप्त भीम अनुयायांनी स्पष्ट इशारा देत ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानजनक मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित केला त्याने बुद्ध विहारात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सर्वांसमक्ष जाहीर माफी मागावी अशी ठाम भूमिका घेतली। घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या संपूर्ण घटनेची माहिती पत्रकार विशाल गवई यांनी दिली। दरम्यान या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश खेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी 2 मिनिटात कॉल करतो असे सांगून फोन ठेवला। मात्र त्यानंतर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत जळू ग्रामपंचायत कार्यालयातील संविधानाच्या प्रस्ताविकेच्या कथित अवमान प्रकरणातही पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप भीमसैनिकांनी केला होता आणि आता सोशल मीडियावर या नव्या प्रकरणातही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। मी करा, तुम्हाला वाटलं असेल तर लेखी दुसरं द्यायचं असेल कोणाला तर त्याला पण तुम्हाला लेखी द्यायचं असेल तर ते पण द्या, बरोबर आहे। मी माझ्याकडून जितक्या म्हणजे काय याच्याकडून वरिष्ठांच्या हिशोबाने लेखी दिलं ऐकलं का, म्हणून म्हटलं मी आम्ही लेखी दिलाय बंटी भाऊ कबा महापुरुषाचा म्हणजे बाबासाहेबांचा अपमान केला तर ॲट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे दिलेलं आहे त्यांनी आणि निवेदन दिलेलं आहे। उलट ज्या निवेदनामध्ये कोणाच्या सह्या हे करत असेल तर सह्या कोणाच्या राहिल्या सगळ्याच झाल्या। आणि साहेब आणखी एक गोष्ट सांगतो साहेब, हा माझा शाळा आहे असंच यानं वक्तव्य केलं नव्हतं केलं काही विषय नाही, याच्यावर गुन्हे दाखल झाले होते। पण आता तर यानं घोर बाबासाहेबांचा अपमान केला आहे त्या पोरानं, काहीच पाहिजे मग याच्यावर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे ना। मी तुम्हाला काय मग विषय खतम। ऐका ना, मला काय म्हणायचं, लेखी दिलं ना, मी वरिष्ठांची सल्ला घेतो, त्याच्यातून काय कारवाई करता येईल तितकी करतो।